नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कोकण ट्रिपचा आजचा दिवस तिसरा. सकाळी उठलो, सगळं आवरलं, रूम आवरली आणि आम्ही खाली उतरलो नाश्त्यासाठी. नाश्त्याला आज होतं साबुदाण्याची खिचडी. आज उपवास होता, त्यामुळे मग खिचडी खाल्ली आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला जायला निघालो. आज आम्ही जाणार होतो कांदळवन सफारीसाठी. रस्त्यावर निघालो. वर्दळ होती रस्त्यावर. साधारण 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही तिथे पोहोचणार होतो. इथल्या रस्त्याची एक गंमत आहे. रस्ते फार अरुंद असतात, नागमोडी वळणं असतात अ, आणि आजूबाजूला खूप जंगल असतं. म्हणजे उन्हाळ्यातही जंगल असतं. पावसाळ्यात तर खूपच भीती वाटते कधी-कधी जाताना. एनिवे आम्ही पोहोचलो दाभोळखाडी सफारी म्हणून. अ, भोईवाडी भिले असं ह्या गावाचं नाव होतं. चिपळूण तालुक्यात हे गाव येतं. तर इथे पोहोचलो. हे त्यांचं घर होतं आणि त्यांच्या घरापासून एक साधारण 10 मिनिटं असं खाली उतरून चालत जायचं आणि मग तो धक्का होता, जिथे बोटी लागतात, जिथून सफारीला सुरुवात होते. आता जाताना आम्हाला खरं तर टेन्शन आलं होतं. कारण आभाळात तुम्ही बघू शकता, की खूप ढग जमले होते. गडगडाट विजांचा होत होता आणि खूपच आवाज वगैरे येत होता आणि पूर्ण मळभ आलं होतं. पाऊस पडणार असं जवळ-जवळ नक्कीच होतं. त्यामुळे सफारी बहुतेक कॅन्सल होईल असं वाटलं. पण तिथे गेलो तर त्यांनी सांगितलं, "सफारीला जाऊ शकतो" आणि ही फक्त शेवटची सफारी होती. त्यामुळे लकीली आम्हाला मिळाली आणि सफारीला सुरुवात झाली. अ, आता आतमध्ये गेलं ना, तर ही जी दिसतीये ही जगबुडी नदी आहे आणि त्याच्या सोबत दुसऱ्या बाजूला वाशिष्ठी नदी आहे. सो जगबुडी आणि वाशिष्ठी या नद्या एकत्र येतात. त्यांचा संगम इथे होतो आणि इथे ह्या नद्या समुद्राला मिळतात. तिथे ही खाडी तयार झालेली आहे आणि या खाडीमध्ये आहेत हे कांदळवन, ज्याला इंग्लिशमध्ये मॅनग्रोव्हज म्हणतात. तर ह्या कांदळवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती. कांदळवनाचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ती ना पाणी धरून ठेवतात. पाणी अडवायचं काम करतात. सो पाण्याची पातळी जेव्हा वाढते, तेव्हा ते पाणी जमिनीच्या भूभागामध्ये शिरत नाही आणि जेणेकरून त्यामुळे पुराचं प्रमाण कमी होतं, पुराची शक्यता कमी होते. अ, तर ह्या ज्या शेंगांसारखा भाग दिसतोय, ह्या शेंगा आहेत ना, ह्या जशाच्या तशा पाण्यात उभ्या खाली जातात आणि त्यातून नवीन झाडं तयार होतात. ही एक प्रकारची जात झाडांची इथे दिसली, जी बऱ्याच ठिकाणी आढळून येते. त्यानंतर अजून फुलझाडं पण म्हणजे ज्याला फुलं येतात अशी झाडं पण होती आणि त्या फुलांपासून नवीन झाडं जी तयार होतात, ती एक जात इथे होती. सो खूप गर्द अशी झाडी होती म्हणजे तुम्हाला पलीकडचं काही दिसत नाही आणि जंगलच म्हणजे कांदळवन म्हणतात तसं ते जंगलच होतं. छान वाटत होतं कारण झाडांमुळे उन्हाळ्यात पण खूप छान गारवा जाणवत होता. अ, आणि बोट फिरती होती त्यामुळे वारा असा तोंडावर येत होता. अ, खूप छान वाटलं. अ, जवळ-जवळ आम्ही 1 ते दीड तास ही सफारी असते. सो या झाडांचं मेन काम हे जे पाणी अडवायचं असलं, तर ह्याच्यावर इतरही खूप सगळे पक्षी, आतमध्ये तर प्राणीसुद्धा राहतात. आम्हालाही खूप बगळे दिसले, घारी दिसल्या आणि हे जी काळी-काळी दिसतात ना, ही सगळी वटवाघूळ आहेत. म्हणजे एका ठिकाणी तर आम्हाला इतकी वटवाघूळं दिसली आणि खूप कर्कश आवाज येत होता. हा एक वेगळ्या प्रकारचा लांब चोचीचा बगळा दिसला. त्यानंतर पुढे आल्यावर ना, एका मोकळ्या भागामध्ये म्हणजे आजूबाजूला पाणी होतं आणि तिथे हे झाड एकटंच होतं. आम्हाला असं कळलं, की वाळूचा उपसा करण्यासाठी ह्या झाडाच्या आजूबाजूची सगळी झाडं कापली. पण हे झाड मात्र तरीही जिवंत राहिलं आणि आता एवढं वाढलंय. आपल्या अस्तित्वासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणं काय असतं? तर हे झाडाकडूनच शिकावं. अ, असा सहज विचार मनात आला. अं, बघू शकता की अगदी एकच झाड आहे मधोमध.
आणि आजूबाजूला सगळं पाणी आहे. सो छान वाटलं हे बघून. एक पॉझिटिव्ह वाइब्स आल्या. पुढे गेलो तर असं जाणवलं, की ढग आता बऱ्यापैकी रिकामे झालेले आहेत. म्हणजे आभाळ असं निरभ्र झालेलं आहे. इथे आम्हाला काही स्थानिक लोकं मासेमारी करताना दिसली. आणि ते मच्छी पकडत होते आणि सहज मनात विचार आला, की किती ताजी मच्छी खातायत हे. म्हणजे आता हे पकडणार आणि घरी जाऊन शिजवून खाणार. किती छान. अ, फिरता-फिरता सूर्यास्ताची वेळ कधी झाली कळलंच नाही आणि आकाशात बघितलं तर सगळं आकाश भगव्या रंगाचं झालं होतं. अ, छान वाटलं बघून. खूप शांत वाटत होतं. एन्जॉय करत होतो आम्ही खूप ही शांतता. फक्त पाण्याचा आवाज होता, मधून-मधून पक्ष्यांचा आवाज येत होता आणि सूर्यनारायण, त्याचा भगवा रंग हा सगळ्या आकाशात जसा उधळत होते, तसाच तो पाण्यामध्ये पण दिसत होता आणि पाणीसुद्धा भगवं-भगवं दिसत होतं. खूप छान अनुभव घेऊन आम्ही ही सफारी संपवली. हा अनुभव कायमच लक्षात राहण्यासारखा होता आणि अ, सफारीचे रेट पण खूप रिझनेबल होते. ₹1,500 त्यांनी सांगितले होते आणि 1200 मध्ये त्यांनी आम्हाला सफारी फिरवून आणली. 1 ते दीड तास खूप छान एन्जॉय करून आम्ही हॉटेलवर आलो. हॉटेलमध्ये एक फंक्शन चालू होतं. एका कपलची अॅनिव्हर्सरी होती. सो ते फंक्शन आम्ही अटेंड केलं. आणि उपवास सोडला. आज उपवास सोडायला होता आमरस, ओल्या काजूची उसळ, भेंड्याची भाजी, भाकरी, सोलकढी, वरण-भात. छान जेवलो आणि नंतर ना ह्यांनी ह्यांच्या बागेमध्ये स्टार फ्रुट्स असतात. ती स्टार फ्रुट्स आणली होती. सो ती कट करून त्याला छान मीठ मसाला लावून आम्ही स्टार फ्रुट्स पण खाल्ली आणि ह्याच नोटवर आजचा दिवस संपवला. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग? कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.